कोण हरिल मम पाप तुझ विण कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ विण कोण हरिल संताप. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लोकवृत्त वर्तमानाच्या 13व्या अध्यायातील 28व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, तुम्ही जेव्हा अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे यांस देवाच्या राज्यात असलेले व आपणास बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे रडणे व दात खाणे चालेल. इस्रायलाचे मूळ पुरुष म्हणून ओळख असलेले अब्राहाम, इसहाक, याकोब व ज्या संदेष्टांचा त्यांना अभिमान होता, त्यांना देवाच्या राज्यात म्हणजेच स्वर्गात स्थान आहे यात शंकाच नाही. याचे प्रमुख कारण होते त्यांचा विश्वास. अब्राहामाविषयी साक्ष आहे की त्याचा परमेश्वरावरचा दृढ विश्वास त्याच्यासाठी नीतिमत्व असा गणला गेला. इसहाक, याकोब, मोशे, एलिया, अलिशा व इतर अनेक संदेष्ट देखील त्यांच्या विश्वासामुळे नीतिमान गणले गेले. देवाच्या जिवंत व सत्य वचनानुसार परमेश्वर ज्यांना नीतिमान ठरवितो त्यांस स्वर्गात स्थान प्राप्त होते. इस्रायलाला अब्राहाम, इसहाक, याकोब व संदेष्टे यांचा केवळ अभिमानच नव्हता, तर ते त्यांचे वंशज असल्याने तेही नीतिमान ठरून स्वर्गात जातील असे त्यांना वाटत होते. मात्र ख्रिस्ताने त्यांचा हा भ्रम दूर करीत त्यांना सडेतोडपणे सांगितले की त्यांच्या त्या पूर्वजांना ते स्वर्गात पाहतील, परंतु स्वतः मात्र स्वर्ग राज्याच्या बाहेर राहून जातील. कारण परमेश्वराने दिलेली अभिवचने डोळ्यांना दिसत नसतानाही अब्राहाम व मंडळीने विश्वास ठेविला व देवाच्या आज्ञा पाळिल्या. त्यांनी जो विश्वास दाखविला तो विश्वास ख्रिस्ताच्या काळातील इस्रायलात मात्र दिसत नव्हता. खुद्द देवाचा पुत्र त्यांच्यासमोर त्याचे देवत्व व सामर्थ्य प्रकट करीत असतानाही त्यांनी त्याला ओळखण्यास नकार दिला व त्याच्यावर विश्वास ठेविला नाही. अगदी त्याने मनुष्य जातीचे पाप स्वतःवर घेऊन वधस्तंभावर मरण साहिले व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठून त्यांस पापक्षमा व सार्वकालिक जीवनाचे दान देऊ केल्यानंतरही त्यांनी ना त्याला ओळखले ना त्याचा स्वीकार केला. त्यामुळे ते देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाहीत, हे कटुसत्य ख्रिस्ताने त्यांना सांगितले. प्रिय श्रोते हो, आज आपणही त्याच ख्रिस्ताची सुवार्ता ऐकत आहात. तुम्ही तरी त्याला ओळखून त्याचा तुमचा तारणारा व प्रभू म्हणून स्वीकार करणार का? त्याच्यावर विश्वास ठेवल्यास तो तुम्हास नीतिमान ठरवून देवाच्या राज्यात म्हणजेच स्वर्गात स्थान देण्यास समर्थ व इच्छुक आहे. परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.